धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2021 साठी निवड प्रक्रिया सुरू झाली असून आज ग्रामविकास पॅनलतर्फे गावातील चांगदेव मंदिरात नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली। माजी सरपंच तथा गटनेते वाल्मिक भाऊ पवार, अण्णाभाऊ मराठे व प्राध्यापक विद्याताई सुभाष बोरसे यांच्या नेतृत्वात सदर ग्रामपंचायत निवडणूक लढवली जात असून आज या प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात करण्यात आली। यात प्रभाग क्रमांक 1 मधून पुंडलिक मानसिंग सोनवणे कपाट, मैना कैलास भिल कब्बशी, प्रभाग क्रमांक 2 मधून जिजाबाई सुखदेव माळी कब्बशी, मनीषा प्रवीण मराठे कपाट, अण्णा शेनफडू मराठे ट्रॅक्टर, प्रभाग क्रमांक 3 मधून निलेश साहेबराव मराठे कब्बशी, संगीता बापू पवार कपाट, राघू जामसिंग पवार ट्रॅक्टर, प्रभाग क्रमांक 4 मधून रामा भगा वाघ कपाट, यशोदा तुकाराम वाघ शेट्टी, प्राध्यापक विद्या सुभाष बोरसे कब्बशी या चिन्हांवर सदर उमेदवार निवडणूक लढवत असून या गावाच्या विकासासाठी विकास कामांची गंगा आणू असा प्रचार याप्रसंगी गटनेते तथा माजी सरपंच जिभाऊ वाल्मिक पवार, प्राध्यापक विद्याताई बोरसे, अण्णा मराठे यांनी यावेळेस प्रचारार्थ आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। ग्रामस्थांकडून देखील सर्व उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार केला असून ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे। मी या पंचवार्षिकसाठी ग्रामविकास आघाडी पॅनल मी माझे 11 उमेदवारांसह उभे केलेले आहे। मित्रांनो, मी यापूर्वी देखील 95 ते 2000 या गावाचा सरपंच होतो। जवळपास 15 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होतो। त्या काळातही मी भरपूर विकासाची कामं केली। त्या काळात मी जवळपास तामसवाडी धरणाचं पाणी या गावासाठी आणलं, ती देखील योजना कार्यान्वित केली। कालांतराने ती योजनेचा सोर्स बंद झाला। त्याच्यानंतर पुन्हा दुसरी योजना हे माझे सहकारी आहेत अण्णाभाऊ यांनी देखील दुसरी एक योजना आणली आणि आता या माझ्या पॅनलमध्ये विद्याताई म्हणून या देखील माजी सरपंच आहेत। यांनी देखील मागील 5 वर्ष अनेक विकासाची कामं करण्याचे प्रयत्न केले। अनेक कामं केली गेली, परंतु अनेक कामं राहिलेली आहेत। मी आपल्यासमोर या गावाचं जी काही आज रस्त्याची अवस्था झालेली आहे हे बदलवण्याचा एक मानस मी घेतलेला आहे आणि येत्या 5 वर्षात कुठल्याही परिस्थितीत शासनाचा निधी आणून मी पूर्ण गावाचं काँक्रिटीकरण करणार हा माझा मानस आहे। दुसरा, जे काही शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी पायवाट देखील नाहीत असे शिवार रस्ते देखील करण्याचा माझा मानस आहे। आणि तिसरी गोष्ट, मी म्हटलो होतो या गावामध्ये जे काही जातीपातीचं राजकारण आहे ते संपवून गावामध्ये एक सलोखा आणि सामाजिक शांतता कशी राहील हा देखील माझा प्रयत्न राहील। आणि आज जे काही माझं गाव अतिसंवेदनशीलच्या यादीत आहे ते मी या 5 वर्षामध्ये पूर्णपणे संवेदनशील गाव म्हणून त्या यादीमधून काढून टाकेल, हा एवढाच मी माझा मानस आज या प्रसंगी व्यक्त करतो। वेल्हाणे ग्रामपंचायतीची 2015 ते 2020 पर्यंतची सरपंच, आता माजी सरपंच आणि नव्याने आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही ग्रामविकास पॅनल जे आहे त्या अंतर्गत माननीय जिभाऊ, माननीय बोरसे सर, माननीय अण्णासाहेब आणि सर्व सदस्य, माजी सदस्य आमचे जे आहेत, प्रवीण भाऊ आहेत, गुलाब काका आहेत, हे निलेश भाऊ आहेत, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून तुकाराम काका आहेत, तर या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही एक चांगलं विकासाचं मॉडेल जे काही आम्ही तयार केलेलं आहे ते पुढे नेण्याचं काम आणि शाश्वत विकास, पर्यावरणपूरक शाश्वत विकास, एका गावाचा जो विकास ज्या पद्धतीने व्हायला हवा आणि ते होण्यासाठी सगळे चांगल्या विचारांची जी विचाराधीन असलेली जी मंडळी आहे, लोक आहेत, ती सगळी एकत्र येणं गरजेचं होतं। ती या माध्यमातून एकत्र आलेली आहे आणि नक्कीच एक चांगला पायंडा आणि एक चांगले कामं आमच्याकडून नक्कीच होतील। बरेचशी कामं झाली आहेत, बरीचशी कामं होण्याच्या मार्गावर आहेत, काही करायची आहेत। या सगळ्यांना एक चांगलं रूप आम्ही देऊन आणि गावाचा कायापालट करण्याचा, तेही कोणाच्याही भूलथापांना कुठल्याही भ्रष्टाचार विरहित चांगले पारदर्शक कारभार देऊन आम्ही हे सगळं करणार आहोत। याच्यासाठी गावाची साथ आम्हाला बहुमोलाची आहे आणि ते सगळे आमच्या सोबत आहेत। या सोबतच आम्ही गावाचा एक चांगला विकास करून आणू।